राजांनी एक किल्ला स्वराज्यामध्ये घ्यावा आणि ताई ही बातमी विजापूरच्या दरबारात कळावी। परत यवनानं म्हणावं लहान मुलाच्या खेळाकडं मोठ्याने कशाला बघायचं म्हणून दुर्लक्ष करावं। परत दुसरा किल्ला स्वराज्यामध्ये घ्यावा असं करत 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 माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य वाढायला लागलं आणि ते कशा रूपाने शाहिराची डफावरती थाप पडली आणि शाहीर गाऊ लागला ओम नमो जय श्री जगदंबे। हार्मोनियम द्या। ओम नमो जय श्री जगदंबे नमन तुझा आंबे करून प्रारंभे डफावर थापतून तुन्याता डफावर थापतून तुन्याता शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूच गात गुणगान जिराजी एक एक किल्ला स्वराज्यामध्ये यायला लागलेला आहे। राजांचं वय वाढायला लागलं। राजांनी रायरेश्वरावरती जाऊन त्या लिंगाला रक्ताचा अभिषेक करून माझ्या राजांनी शपथ घेतली रायरेश्वर ठाई जाऊन लहान मुलांसाठी पोरांनो याला दिमडी म्हणतात आणि या भागाकडे खंजिरी म्हणतात। बरोबर आहे का माऊली? बरोबर आहे का? तर हे कसं वाजतं बघा, या वाद्याची लखप कशी आहे ह्या लहान लहान मुलांना समजलं पाहिजे बघा। आवडलं तर सर्वांनी टाळी वाजवायची। शपथ घेऊन मावळा जमवून एक एक मावळा घेऊन सच्चा मोरक्या शहाजीचा बच्चा म्हणी स्वराज्य श्रींची इच्छा हजिराजीजी आणि असं स्वराज्य वाढायला लागलं आणि हीच बातमी विजापूरच्या दरबारात कळाली। यवनानं त्या सैनिकानं सांगावं आदिलशहाला शिवाजीनं तोही किल्ला घेतला। आदिलशहाने म्हणावं अरे लहान मुलाच्या खेळाकडं मोठ्याने कशाला बघायचं दुर्लक्ष करावं। परत दुसरा किल्ला स्वराज्यामध्ये यावा असं करत करत राजांचं स्वराज्य वाढायला लागलं। अखेरीस मध्यभागी विडा ठेवला आणि गर्जना केली अरे कोण लाएगा शिवाजी को जिंदा या मुर्दा। है कोई बंदा? दरबार शांत झालेला आहे कारण की दादा माहित होत शिवाजीला धरायला जायचं म्हणजे वरचं तिकीट काढायचं परत यायची भानगड नाही। आदिलशहाने दरबारकरांचा झाडून अपमान केला। मेरे दरबार में एक ही बंदा नहीं हो सकता जो शिवाजी को लेकर मेरे सामने पेश कर दे। हे अपमानाचे बोले काच्या हृदयाला झोंबले आणि तो ताड 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 मध्यभागी चालत आला आणि गर्जना केली अरे मैं
कोण तो? ताई काय त्याचं नाव? सरदार अफजल खान. तो ह्या जातीचा होता. तांब्या धरला तर कांडूला, एखादी पहार धरली तर त्याचं गोल असं कड. असं बलाढ्य ताकदीचा खान निघाला 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 आणि इतक्यात आवडती म्हणजे ना आवडती बायको त्याच्या समोर आली आणि म्हणते की प्राणनाथ झाली, तुम्ही शिवाजीला धरायला जाऊ नका, यामध्ये मला धोका दिसायला लागलेला आहे. सजीव प्राणी ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. प्राणवायू ऑक्सिजनचा मराठीतला शब्द आहे. ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. तसं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही आपल्या हिंदूंचं प्राणवायू ऑक्सिजन आहे. त्यांच्याशिवाय कुठलाही भारतातला कुठलाही मनुष्य, भारतातलाच नव्हे तर जगातला, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांशिवाय जगू शकत नाही, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज जेवढी आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे तेवढीच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची गरज आहे. तुम्ही जर घरात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज शिकवले तर तुम्हाला पोरांना, लहान मुलांना वेगळ्या संस्कार शिबिराचे क्लासेस लावण्याची गरज नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज जर ते लहानपणापासून शिकले तर आपोआप त्यांच्यावर संस्कार घडतील. शिवाजींचे नाव घेता अफजल या पळाला, शिवाजींचे नाव घेता अफजल या पळाला, शिवाजींचे नाव घेता अफजल या पळाला, शिवाजींचे नाव घेता अफजल या पळाला. नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला, नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला, नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला, नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. शिवाजींचे नाव घेता शाहिस्ता पळाला, शिवाजींचे नाव घेता शाहिस्ता पळाला, शिवाजींचे नाव घेता शाहिस्ता पळाला, शिवाजींचे नाव घेता शाहिस्ता पळाला. शिवाजींचे नाव घेता शाहिस्ता पळाला, नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला, नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला, नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. मुरारबाजींचे नाव घेता दिलेर खाण्या पळाला, मुरारबाजींचे नाव घेता दिलेर खाण्या पळाला, मुरारबाजींचे नाव घेता दिलेर खाण्या पळाला, मुरारबाजींचे नाव घेता दिलेर खाण्या पळाला. तर ताई जाता जाता सांगतो दादा, त्या अफजल खानाला बायका तरी किती होत्या? तर अफजल खानाला एकूण लग्नाच्या बायका 64. त्यातली साध्वी होती, प्रतिव्रता होती. ती म्हणते प्राणनाथ धणी, तुम्ही शिवाजीला धरायला जाऊ नका, यामध्ये मला धोका दिसायला लागलेला आहे. खानाला अपमान वाटला की माझ्या बायकोने येऊन मला सांगावं
त्या बायकोच्या गळ्याला धरलं आणि नुसता दादा बोट पेळी. खानाच्या बायकोला कळलं सुद्धा नाही माझा जीव कवा निघून गेलाय. पर जाताना मागची चिंता नको म्हणून उरलेल्या ताई 63 बायका विहिरीत बुडवून बुडवून मारल्या. नुसता मुंडक्याला धरायचं, विहिरीत बुडवायचं आणि बाहेर काढायचं. हे माझ्या मी अंगच सांगत नाही. तुम्हाला जर का बघायचं असेल तर विजापूरला जाऊ शकता. आणि विजापुरामध्ये खून बावडी नावाची विहीर आहे आणि त्या विहिरीच्या भोवतीनं 64 बायकांची थडगी तुम्हाला आजही बघायला मिळते. यालाही न जुमानता खान निघाला 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 आणि खान काजीकडे गेला. मला माझ्या निघण्याची वेळ सांगा. काजीने म्हणावं, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. शिवरायांच्या प्रेरस्पर्शाने पवन झालेल्या रायगड भूमीवरती तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत. माझ्यापर्यंत वाजणा मंगेशराव उकिरकर गेले 7 वर्ष आम्ही गडावरती गाईड काम करताय. तुम्ही पायथ्यापासून माथ्यावरती 2360 मध्ये तोडून गडावरती आलात. ही गडाची समोरची बाजू आहे, परंतु जी लोक रोपे प्रकल्पाने अवघ्या 4 मिनिटांमध्ये गडावरती येतात, ही गडाची पाठीमागची बाजू बघा. रायगडाचा जर खरं इतिहास जाणून घ्यायचा म्हटला, या रायगडाची एकदा तरी पायवारी केली पाहिजे. जोपर्यंत डोक्यातल्या केसातला घाम हा पायच्या नखापर्यंत जात नाही, तोपर्यंत रायगडाचा इतिहास पूर्णपणे समजला जात नाही. बघा, रायगड पाहायचं म्हटला बेलात आणि बुलंद असा रायगड पाहायला भेटतो. बघा, पूर्णपणे 1200 एकरामध्ये वेलेला रायगडाचा परिसर आहे. एक दिवस म्हटला खालना 16 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे, याच्यामध्ये आपला एक दिवस निघून जातो. दुसरा दिवस म्हटला रायगडाचा वरचा परिसर आहे 4 टोकामध्ये 100 एकरामध्ये वेलेला. 100 एकराचा परिसर फिरायचा म्हटला एक दिवस. असा पूर्णपणे रायगड फिरण्यासाठी 2 दिवस लागतात. रायगड म्हटला बेलात आणि बुलंद रायगड पाहायला भेटतो. बघा, ह्या रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेलेला आहे, परंतु यातली सह्याद्रीची पर्वतरांग जर पाहिली ना तर कुठली कनेक्ट किंवा जॉईंट पाहायला मिळत नाही. बघा, हा एकमेव असा डोंगर पाहायला भेटतो. जसं काय कमळाच्या कळीपासून कमळाचा फुल उगा पावतात, तसं एका खडकापासून हा डोंगर उगा पावलेला आहे. ह्या डोंगराला म्हटलं मूल नव्हतं रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर प्रामुख्याने जावळी खोऱ्यात मोडला जायचा. जावळी खोरं म्हटलं तर प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेस कोकण दिवा आहे, याच्या खाली जे भूभाग पाहायला भेटते याला जावळी खोरं म्हटलं जातं. बघा, ह्या जावळी खोऱ्यावरती देखील एक मंत्र रचले गेलेले आहे की अस्वलाच्या केसामध्ये आपल्या डोक्यातली उसळलेली सापडू शकते, परंतु या जावळी खोऱ्याच्या जंगलामध्ये 4 पायाचे 2 बलाढ्य जायचे हाती सोडलेले कधी सापडू शकत नव्हते. बघा, एवढं भन्नाट जंगल पाहायला भेटायचं. जावळी खोरं म्हटलं चंद्रा मोरे सुद्धा बोलतो. चंद्रा मोरे म्हटलं एक मराठी माणूस होता, परंतु अधिक्षकांना चाकरी करायचा. चंद्रा मोरेनं महाराजांनी एक राजगडावरने प्रेमाने पत्र पाठवलं की चंद्रा मोरे आपण दोघे मराठी आहोत, दोघे मिळून एकत्र स्वराज्य निर्माण करू. परंतु चंद्रा मोरे उर्मट व गर्विष्ठ तो महाराजांना उलट पत्र पाठवतो, तुम्ही कसले राजे, केव्हा झाला तुम्ही राजे, खरे राजे तर जावळी खोऱ्याच्या आम्हीच आहोत. याल जावळी तर जाल गवळी उद्याच असेल आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज. महाराजांनी 145 सरदार निघाले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. चंद्रराव मोऱ्याला वाटलं आता आपला वध होईल. हा रायरीच्या पायथ्याशी 15 मे 1656 ला शरण आलेल्या व्यक्तीला काय महाराज मरण देत नव्हते. महाराजाने रायरीला पाहिलं, रायरीने महाराजांना पाहिलं. रायरीला पाहतच महाराजांच्या तोंडून काय उद्गार वाक्य बाहेर पडले. उद्गार वाक्य असे की राजा खासा जाऊनी पाहता गडा भोवती चकोट, चौतर्फा गडाची कडे तहसीलाप्रमाणे गावा दीडगा उंच, पर्जन्यकाली कडावरती गवत आहे नाही गोल, तोंडा तासी वेकची दौलतबाद, गड दशिगुणी उंच. हवा ऐसा देखुणी महाराज संस्कृती झाल्याने बोलिले तख्तास जागा राजगड तख्त म्हणजे राजधानी. बघा, राजधानीसाठी गडाची निवड केली. महाराजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड, दुसरी राजधानी आता आपण पाहतो प्रत्यक्षात रायगड. रायगडाच्या ऐट म्हटलं समुद्र सपाटीपासून 2851 फूट आणि जिथे आपण गाडी पार्किंग करतो तिथून या गडाच्या 1375 फूट आपल्याला पाहण्यासाठी मिळते. आता आपण रायगडाची समोरची बाजू पाहतो. येताना तुम्ही खालून आलात, पायथ्यापासून येताना गडाच्या मध्यभागी दरवाजा पाहायला भेटला ना, पहिली तटबंदी पाहायला भेटली असेल, मागचा दरवाजा पाहायला भेटला असेल. हा गडाचा मेन गेट आहे महादरवाजा. याची रचना पाहिली गोमुखी सारखी रचना पाहायला भेटते. मग गोमुखी सारखी रचना का दिलेल्या, आजूबाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेलेला. या सह्याद्रीवरनं कधी तोफेने बडीमारा होऊ शकतो. हा बडीमारा झाला तर तो भिंतीवर ते आदलावा, आतमध्ये दरवाजा सुखरूप राहावा म्हणून त्याची रचना ही
गोमुखी सारखी पाहायला भेटते बघा. रायगडावरती आल्यानंतर हा रायगडावरचा पहिला स्पॉट पाहायला भेटतो. या तलावाला इतिहासामध्ये हत्तीतला असं म्हटलं. आता हत्तीतला म्हटलं मनामध्ये शंका निर्माण झाली असेल. आपण 2 पायाची माणसं पायथ्यापासून माथ्यावरती आलो, आपली दमछाक झाली. हा 4 पायाच्या गोष्टी गणिमी कावा. कधी गणिमी काव्याने पद्धत चालवली जायची. हत्तींची पिल्ले लहान असताना पालखीमध्ये बसवली, गडावरती आणली. त्यांचं पालन पोषण हे गडावरती केलं बघा. गड बांधण्यासाठी 14 वर्ष लागली. 1656 ते 70 हे 14 वर्षामध्ये गडाचं बांधकाम पूर्ण केलं. हत्तींची वाढ होते 3 ते 4 वर्षामध्ये. ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू होतं त्यावेळी हत्तींची पिल्ले पालखीमध्ये बसून गडावरती आणली. त्यांचं पालन पोषण गडावरती केलं. अंघोळ करण्याची, पाणी पिण्याची ठिकाणी होते म्हणून या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं नाव दिलं. आपल्या महाराजांची दूरदृष्टी गणिमी कावा. कधी गणिमी काव्याने पद्धत चालवली जायची. आता आपण पायथ्यापासून माथ्यावरती आलो. गड बांधण्यासाठी किती वर्ष लागले? 14 वर्ष. मग 14 वर्षामध्ये गडावरती बांधलं काय? मोठमोठे 11 तलाव आहेत, 84 पाण्याचे टाके, 350 इमारती आहेत. मग 350 इमारतीला लागणारा दगड हा पायथ्यापासून माथ्यावरती आणण्यासाठी होता. दूरदृष्टी गणिमी कावा. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले बघा. पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम राबवली. त्याच्यामध्ये उतरत्या भागाला आडवी भिंत बांधली. याच्यामध्ये पाणी अडवलं, यातून दगड काढला. हा बांधकामासाठी वापरला बघा. एका दगडामध्ये 2 पक्षी ना, पाणी अडवा, पाणी जिरवा, बांधकामात दगड येतात. या बांधकामामध्ये 3 पद्धती वापरलेल्या आहेत. चुना, गुल, शिस अशा 3 पद्धती वापरल्यामुळे आज आपल्याला जेवढं रायगडावरती दगडी बांधकाम पाहायला भेटेल ते भक्कम आणि मजबूत पाहायला भेटेल. आता आपण इथे हत्ती तलाव पाहिलं. वरती जाऊन तीर्थ गंगासागर तलाव पाहूया. परंतु एक शेर म्हटलं जातो, शेर असं आहे, अंधाराला घाबरत नाही. अंधाराला घाबरत नाही तर नाबाळाची जात आहे, मोडेल पण वाकणार नाही. ही मात्र मर्द मराठ्यांची जात आहे. ही मात्र मर्द मराठ्यांची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवानी. बेटा अफजल, तुझ्या नशिबाचा पत्ता माझ्या पंचांगामध्ये नाही. हा तिसरा अपमान. यालाही नजू म्हणता खान निघाला 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 निघाला. आणि तो कसा निघाला? अफजल होऊन दंगा. चढला मग रंग 12,000 घेऊन सैन्यात. कवीर मदत करण्यास निघाले शिवाजीला धरण्यात. जातानाच म्हणून गुरुजीला प्रिय काजीला धरण्या शिवाजीला बरोबर सांगा वो वेळ कशी काय. म्हणून मी आलो धरावया पाय. काजी म्हणे बघा हाय 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 विराजी. मोठा तलाव आहे तीर्थ गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकाला खास काशीवरनं गागाभट आली होती. याने 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाण्याचं राज्याभिषेक झाला. उरलेलं पाणी तीर्थ म्हणून या तलावामध्ये सोडण्यात आलं. ह्याच्यावर त्या गागाभट्टाने छोटीशी कविता रचली. कविता अशी आहे की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणलेल्या सप्त समुद्रांचे पाणी जलीला राज्याभिषेकासाठी जले झाले तीर्थांची घर. नाव त्याचे गंगासागर. 32 फूट खोल आहे, 184 मीटरचा घेरा. रायगडावरती जरी 2 वर्ष पाऊस नाही पडला तरी कधी पाण्याची टंचाई नसते बघा. अशी मोठमोठे 11 तलाव, 84 पाण्याच्या टाके आज आपल्याला रायगडावरती पाहण्यासाठी. समोर 2 स्तंभ आहेत. विजयस्तंभ, सप्त मनोरे. पूर्वी एकावरती एक अशी 7 मजली होती बघा. विजयस्तंभ म्हटलं विजयाचं प्रतीक, सप्त मनोरे म्हटलं महाराजांच्या राण्या नावं खाण्यासाठी जागा. हे एकावरती एक 7 मजली होते. विजयस्तंभ म्हटलं विजयाचे प्रतीक. कारण पूर्वी मोबाईल सिस्टीम होती का? नव्हती. विजय प्राप्त केला. आजूबाजूच्या गावकऱ्यांना कळवायचं कसं? 7व्या मजल्यावरती जायचं, वरती भगवा ध्वज फडकवला जायचा किंवा गवताची गंजीर पेटवली जायची. आजूबाजूचे गावकरी समजून जायचे महाराज नक्कीच गड किंवा किल्ला जिंकून आलेले. त्यासाठी विजयस्तंभाचा वापर केला जायचा. एकावरती महाराजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या. आणि ज्या दरवाजातून आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत या दरवाजाला म्हटलं जातं पालखी दरवाजा. महाराजांची, संभाजीराजांची किंवा आऊसाहेबांची जर पालखी मिरवणूक
पायथ्यापासून माथ्यावरती आली तर पालखी दरवाजातून बाली किल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा. आता आपण पालखी दरवाजातून बाली किल्ल्यामध्ये प्रवेश करूया. परंतु बाली किल्ला म्हटला तर किल्ल्यातला किल्ला जास्ती महत्वाची स्पॉट येतं, त्याला बाली किल्ला म्हटलं जातं. आतमध्ये जाऊन एक राणीमाल पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि अफजल खानाच्या वधासाठी जाण्यात माझ्या छत्रपती शिवाजी राजांची तयारी चालू झाली. आणि माझ्या राजांनी पोशाख केला तो कसा? माझ्या राजांनी पोशाख केला. अफजल खानाच्या वधासाठी जाण्यास एका गुप्त हत्याराची गरज होती. खानाचा काटा काढावा तरी कसा? तलवार एखादी ढाल न्यावी नाही, एखादा पट्टा न्यावा तरीही नाही. माझ्या राजाने शिवनीतीचा वापर केला आणि वाघनक्या हाताला घातल्या. आणि तो वाघनक्या देणारा तरी कोण होता दादा? तर त्या सैनिकाचं नाव जलाल रुस्तम. त्या माझ्या बांधवानं माझ्या राजांना वाघनक्या दिल्या आणि राजे निघाले आणि पोशाख केला तो कसा? चिलकत चढगा अंगाला गा, चिलकत चढगा अंगाला. समशेर लावली कंबऱ्याला, वाघनक्या घातल्या बोट. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. आपण ज्या दरवाजातून बाली किल्ल्यामध्ये प्रवेश केला, पालखी दरवाजा आपण पाहिला बघा. विरुद्ध दिशेला मेणा दरवाजा आहे. पालखीने मेणा म्हटला, पालखी मोठी असते, मेणा छोटा बघा. पालखी ओपन, मेणा बंदिस्त. पालखी पुरुषांसाठी आणि मेणा ही स्त्रियांसाठी. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्यास्त किंवा सूर्योदय पाहायचा म्हटला ना, मेणामध्ये येतात. म्हणून गडाच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला मेणा दरवाजा पाहिजे. गडाच्या समोरच्या बाजूला आपण पाहिला पालखी दरवाजा. ह्या दोन गेट मध्ये एक आडवी भिंत, भिंतीला टोटल 6 दरवाजे आहेत. 6 राण्यांचे 6 माल. महाराजांना राण्या किती होत्या? 8 राण्या होत्या. प्रश्न पडतो आपण 6 माल इथे 6 माल आहेत, 2 राण्या राहायचे. सईबाई राजगडावर. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं निधन हे राजगडावरती झालं. महाराजांची 3री राणी पुतला राणी या खाली पाचाड गावामध्ये राहायच्या. उतारत्या वयामध्ये आऊसाहेबांना गडावरचं वातावरण सणवतो, त्यांच्या सेवेसाठी खाली पाचाड गावामध्ये पुतला राणी राहायच्या. बाकी उरलेल्या 6 राण्या ह्या रायगडावरती बघा. सईबाई, स्वैराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, अशा महाराजांना टोटल 8 राण्या होत्या. मग महाराजांनी 8 राण्या कशासाठी केल्या हो? सोयीर संबंध वाढवली, कारण आपल्याकडे सैन्य कमी होतं. ते सैन्य वाढवावं कसं, त्या दूरदृष्टीने महाराजांनी 8 गावातल्या 8 सरदारांच्या मुलींशी लग्न केले. अहो, त्या गावातलं सैन्य जरी आपल्या सैन्यामध्ये भरती झाले नाही तरी त्या गावातल्या आपल्या विरोधात कोण गेलं नाही पाहिजे. त्या दूरदृष्टीने महाराजांनी 8 गावातल्या 8 राण्या केल्या. त्यातला एका राणीसाठी 1 माल. अशा एक लाईनी 6 माल आहेत. कुठला एक पहा, सगळे सेम पाहायला दिसते. पहिला चौथरा हॉल, पाठीमागे बेडरूम, त्याच्या पाठीमागे 400 वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट बाथरूम, बाजूला एक हवा खाण्यासाठी खिडकी, अशी एका राणीमालेची रचना पाहायला मिळते. परंतु याच्यामध्ये आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल बघा. पूर्वी याच्यावरती काही छप्पर होतं की नव्हतं? सागवानी लाकडं होती. कुंभाराने घडवलेले मातीची कौलातून मखमली पडदे, गोंधळाची फुलं, असं पूर्णपणे रायगडाचं वैभव होतं. इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रताप मेजरान, ह्या 2 ब्रिटिशांनी 10 मे 1818 ला खाली कोकणाचा डोंगर आहे, डोंगरावरती तोफा चढवल्या. तोफेने गडावरची दारुकोठार उद्ध्वस्त केली. दारुगोळा पसरला. पूर्ण किल्ल्याने पेट धरला. 11 ते 12 दिवसामध्ये पूर्णपणे रायगडाचा वरचा परिसर हा जळून गेला. आता आपल्याला पाहायला भेटते पडलेले अवशेष. जे दगडी बांधकाम आहे हे शिवकालातलं. बीड बांधकाम 1733 मध्ये गडावरती थोरले बाजीराव पेशव्याने बीड बांधकाम पेशव्याने केलेलं आहे. पाठी टॉयलेट बाथरूम पाहुणे जाताना वाकून जावा, कारण दरवाजाची उंची कमी. टॉयलेट बाथरूम पाहिलं का आपण पुढे धान्य कोठार पाण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हस्तनी बिचवाला कडूला, लावी ढाल पाटीला, झिरटोप घातलं डोक्याला, तंग विजार घातली पायाला, घेऊन जीवा माल्याला गा, घेऊन जीवा माल्याला. असं थाटा माट वीर असं थाटा माट वीर चाल भेटीला हजी. आणि अखेरीस
राजांची आणि खानाची भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि खानाची आणि राजाची भेट झाली. ती कशी म्हणाल, हे शिवराय जवळ जाऊ खेल में आगही गया. खानाला आनंद झाला, पण राजे पण माझे कच्च्या गुरुचे चेले नव्हते. आणि ती भेट झाली. शिवराय जवळ जाऊन भेट ती कडकडून जाण बघले तर धरून आमान. दाबू लागला जोर जोरानं तो झुपाडा बजून खान कमरेची कट्यार काढून शोभानं पूर्ण जाणं. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आता आपण आतमध्ये एक राणीमाल पाहिला का? हा. एका लाईनीत 6 माल आहेत बघा. कुठला एक माल पाहिला सगळे सेम पाहायला भेटतील. त्या प्रत्येक राणीवाले समोर अशी 6 चौतार आहेत. दाशींची घरं आपण नोकर चाकर म्हणतो बघा. पूर्वी दासदाशा म्हटलं जायचं. आतमध्ये काही छोटं मोठं काम असेल करायचं विश्रांतीसाठी जेवण बसायचं म्हणून याला दाशींची घरं म्हटलं जायचं. समोर 3 खड्डे आहेत, 2 जालीवाले मधल्या दगडामध्ये ओपन आहे. हे धान्य कोठार आहे, इमर्जन्सी धान्य कोठार. अहो स्वराज्याचं धान्य कोठार पाहायचं म्हटलं कोल्हापूरमध्ये पणाल्यावरती गंगा यमुना सरस्वती अशी 3 मोठमोठी धान्य कोठार आहेत. त्याचं धान्य स्वराज्याला पुरवलं जायचं. हे इमर्जन्सी धान्य कोठार. हा 100 वर्षा डोंगर आहे. अहो याला आजूबाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेढलेला त्याला खालना कधी वेळा पडू शकतो. वेळा पडला 3 ते 6 महिने 3 ते 6 महिने गडावरच्या 3000 लोकांना धान्य पुरत असं याच्यामध्ये पहिली 22 फुट, दुसरी 20 फूट, तिसरी 15 फूट अशा 3 आहेत. परंतु यांचं धान्य काढायला टाकायचं म्हटलं ना काढायचं म्हटलं सागवानी लाकडी शिडीचा वापर केला जायचा. शिडीने खाली उतरायचं धान्य गोत्यामध्ये भरायचं रशियावरती. अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे वाडे महाराष्ट्राच्या 8 मिनिस्टर अमिराव बोलते आनंदी नंतर रामचंद्र त्रिंबक रामचंद्र निलकंठ निराजीराव अण्णाजी पण असे काय महाराष्ट्राच्या 8 मिनिस्टर परंतु 1733 मध्ये गडावरती पेशवे आले. पेशव्याने धान्य कोठारचा वापर केला. कधी कोठार 7 दिवस खोली ठेवलं जायचं. 8व्या दिवशी जर पुन्हा स्वतः कबूल नाही केला तर तिकडच्या पुढच्यामध्ये भरायचं कोणता दुकान मागलं जायचं. खाली फेकून दिलं जायचं. शिवाजी महाराजांनी कुणाचा कडेलोट केला नव्हता. संभाजी राजाने कुणाला माल सावंत यांचा पण संभाजी राजाने केला. आता पण पुढे जाऊ. अति महत्वाचं ठिकाण म्हटलं आपल्या राजांचा राहता राजवाडा पाहण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सय्यद बंडा धावला सत्वर सय्यद बंडा नावाचा सैनिक राजांना वार करायला जातो. इतक्या होता जीवन म्हणून या शिवाजी
या दरवाजाला म्हटलं जातं गणेश दरवाजा. आता आपण आपल्या राजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. या दरवाजापासून समोर आडवी भिंत, या भिंतीपर्यंत आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा. अहो याच्यामध्ये 4 चौतर आहे. पहिला चौतर अति महत्वाचं ठिकाण आहे, आपल्या राजांचा बेडरूम आहे. 2 नंबर चौतारा पुढे जलाकारामध्ये किचन रूम, त्याच्या पुढे सचिवालय, दिवाणे खास अशी 4 चौतार याच्यामध्ये आहेत. परंतु अति महत्वाचे ठिकाण म्हटलं ना, हा पहिला चौतारा. ज्या चौताऱ्यावरती आपल्या राजाने शेवटचे 10 वर्ष वास्तव्य केलं, त्या चौताऱ्यावरती केलं. आणि अखेर जो दिवस रायगडाला पाहायचा होता तो देखील रायगडाने पाहिला. आपण सूर्यदेव मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. राजाने शनिवार चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती दुपारी 12च्या प्रास राजाने अंतरावरती मंदिर आहे. जगदीश महाराजचं मंदिर. मंदिराच्या समोरच्या बाजूला पांढरी घुमड आहे, आपल्या राजांची समाधी आहे. राजांच्या चितेला द्याग्नी त्या ठिकाणी देण्यात आली. आपले राजे जगदीश महाराज म्हटलं महाराजांच्या चितेला द्याग्नी. शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 निधन झालं. 3 एप्रिल 1680. महाराजांना फक्त 50 वर्ष असेल आपलं. त्या 50 वर्षामध्ये महाराजांने 365 गड किल्ले जिंकून स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. आता आपले 18 वर्ष बालपण झालं. अहो काय उरलेल्या वर्षामध्ये आपल्याला म्हणून म्हटलं जातं की रायगडावर खड्या पसरल्या शिवरायांच्या पायी. अहो हीच आम्हा माणिक मोती दुसरे दौलत. या चौताऱ्यावरती आपल्या राजाने अखेरचा श्वास घेतला. राजवाड्याचं वर्णन म्हटलं पूर्वीने बंद होते. सागवाने लाकडी खांब उभे होते. वरतून उतरत्या भागामध्ये कुंभाराने घडवलेली मातीची कौला हातून मखमली पडदे पाण्याची फुलं आणि त्याच्यावरती मशाली पेटवले जायच्या. मग त्यावेळीचं वैभव डोळ्यासमोर उभं करा. त्यावेळी या राजवाड्याचं वर्णन तरी कसं. बाजूला टाकी आहे. पूर्वी कावडकरी लोक होती. कावड तुम्हाला माहिती असेल. खाली आपण तलाव पाहिलं, गंगासागर तलाव. तलावमध्ये कावड भरली जायची, या टाकीमध्ये आणून ओतली जायची. इथे जो खड्डा आहे महाराजांचं बाट्य पाय स्नान ग्रामपूर करण्याची हे टाकी बाट्य. आता पुढे जाऊ गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण पाहू. कलबत खडा पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. आता समोर बघा चौकारी खोली पाहायला भेटते का विटांची. हे टाकसाल आहे. टाकसाल म्हटलं आता आपण रिझर्व्ह बँक म्हणतो बघा. पूर्वी नाणे राजमुद्रा किंवा शिवराय जर छापायची म्हटलं त्याच्यामध्ये छापली जायची. राजमुद्रेवरती उल्लेख असा होता की प्रतिप चंद्र लेखेवर्ध विष्णू वंदिता शास न शिवश्रेष्ठा मुद्रा भद्राय राज. जसं काय प्रतिमेचे चंद्र हे वाढत्या कोरीप्रमाणे वाढत जातं. तशी शहाजी राजांचे पुत्र शिवाजी महाराज यांचं वाढतं स्वराज्य हे प्रतिपेच्या चंद्रेच्या कोरीप्रमाणे वाढत जावं म्हणून त्याचा उल्लेख केला जायचा. इथे अष्टकोनी खोल्या महाराजांची बाल्कनी आपण सज्जा किंवा गॅलरी म्हणतो. थंडशी रावा खाण्याची जागा होती बघा. हा एलाकाराचा खड्डा. कोपऱ्यावरती एलाकाराचा दगड दिसतो का. इथून एक 10 ते 11 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरून गेल्यानंतर आतमध्ये 8 बाय 10ची रूम पाहायला भेटते. गुप्त चर्चा करण्याची ठिकाण. गुप्तहेर होत्या. बहिरूपी बहिर्जीनायक 18 भाषांचं ज्ञान होतं. महाराजांचा तिसरा डोला म्हणून त्यांची ओळख होती बघा. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन औरंगजेबाच्या दाढीला हात लावून त्याला कवयला ऐकून आलेलं तरी सुद्धा औरंगजेबाला समजलं नव्हतं. एवढे चालाक आणि बुद्धिनिष्ठ बहिरूपी बहिर्जीनायक होते. कुठल्या गड किल्ल्यांची खबर घेऊन आले. इथपर्यंत यायचं. इथून एक 10 ते 11 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरून जायचं. कारण त्यावेळी मंदिराची गेलेल्या की भिंतीला सुद्धा कान असतात म्हणून खलबत खाण्याचा वापर केला जायचा बघा. ज्या चौताऱ्यावरती आपण उभे आहोत 250 फुटाचं अंतर आहे आणि 8 मिनिस्टर लोकांचे ऑफिस आहे चौताऱ्यावरती. जसं आता आपला भारताचा लेखी कागदीपत्री व्यवहार दिल्लीच्या लाल किल्ल्यावरनं केला जातो ना, तसंच पूर्वी 365 गड किल्ल्यांचे लेखी कागदीपत्री व्यवहार या चौताऱ्यावरनं केली जायचे बघा. आणि हा शेवट जो चौतारा पाहायला भेटतो ना, हा दिवाण एक खास आहे. दिवाण एक खास म्हटला खास लोकांसाठी, आम म्हटलं आम जनतेसाठी. आम जनतेसाठी पुढे राजदरबार होता. हा दिवाण एक खास आहे, खास लोकांसाठी. कुठे मोहीम वगैरे काढायची म्हणतो, खास लोक घ्यायची या चौताऱ्यावरती येऊन बसायचं म्हणून त्याला दिवाणे खास असं म्हटलं जातं. आणि जी लोक रोपे प्रकल्पाने अवघ्या 4 मिनिटांमध्ये गडावरती येतात ना, तोच कडा
हिरकणीचा कडा बुरुज फक्त आपल्याला पश्चिम टोकावरती पाहायला मिळतो. तुम्ही चालत आलात 2 रस्ते एकाच रस्त्याला जॉईन होताना पाहिलं का, तिथे वरती जर पाहिलं ना तर आपल्याला बुरुज पाहायला मिळतो. तो हिरकणीचा बुरुज आहे. जी माता आपल्या बालासाठी खाली उतरून गेले तो कडा. वार होता शनिवार, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. हिरा गडावरती दूध घालण्यासाठी ज्यावेळी त्यावेळी नेम होता. एकदा की गडाचे दरवाजे बंद झाले की वर्ण खाली जाईल, ते म्हणजे खळखळचं पाणी खालावरती येईल. फक्त वारं हिरा 500 पायऱ्या खाली उतरून जाते. सांगोजी घाटकरांना विनंती करू लागते की सांगोजी घाटकर खाली जाऊ द्या, माझं 2 महिन्याचं बाल खाली आहे. सांगोजी घाटकर म्हणतात आम्हाला महाराजांची आज्ञा नाही, महाराजांची आज्ञा घेऊन आम्ही तुला खाली सोडतो. हिरा पुन्हा 500 पायऱ्या गडावरती चढून येते. तिची राहण्या खाण्याची सोय देखील गडावरती केली जाते. तिच्या मनामध्ये भीती असते की माझं बाल एकटं घरी आहे, मी गडावरती काय करते. वरती 100 एकराचा परिसर फिरते. उतरण्यास तिला शेवट पश्चिम टोक सापडतं. पश्चिम टोकावरनं खाली उतरून जाते. सकाळची सांगोजी घाटकर गडावरती खबर पाठवतात की महाराज जी माता रात्री बालासाठी रडत होती ते अजूनही काले आलेलं नाही. 2 मावले तिच्या घरी, 2 मावले गडावरती शोधण्यास. गडावरती शोधणाऱ्या मावल्यानं चप्पल दुधाचं भांड सापडतं. खाली गेलेले मावले तिला पालखीमध्ये बसून गडावरती घेऊन येतात. तिच्या मनामध्ये भीती असते की आता मला महाराज शिक्षा करणार. हिरा राजदरबारात येते. राजदरबारात येताच महाराजांना म्हणते महाराज काय शिक्षा करायचे मला करा, माझ्या बाळाला करू नका. हिराला महाराज म्हणतात आम्ही तुला शिक्षा करणार नाही, परंतु ज्यावेळी तू रात्री उतरून गेलीस ती जागा फक्त आम्हाला तिथे जाऊन दाखव. हिरा पश्चिम टोकावरती घेऊन जाते. महाराज या ठिकाणी मी खाली उतरून गेलो, तू रात्रीच्या वेळी गेलीस, आता दिवस आहे, उजेडातून आमच्या नजरेसमोर जाऊन दाखव. नाही महाराज, त्यावेळी फक्त माझ्या डोळ्यासमोर माझं बाल होतं, आता खाली मला दरी दिसते. तिला सिंहासनापाशी आणून हिरोजींच्या हस्ते साडी चोली देऊन तिचा सत्कार केला. त्या माताच्या बालाला महाराज नक्कीच म्हटलं असतील की वा बाजरा वा, याच आईचं दूध पी लवकर मोठं वा, आमच्या स्वराज्यात सामील हो. त्याचं नाव देखील झुंजाराव म्हणून ठेवलं. हिरोजीला सांगितलं हिरोजी कड्याला तसा, कड्याला बुरुज बांधा, बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज. एखादी स्त्री जर वर्ण खाली जाऊ शकते तर शत्रू हल्ला करण्यास आरामात चढून येऊ शकतो. म्हणून कड्याला तसलं, कड्याला बुरुज बांधला, बुरुजाला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता बघा आपण अति महत्वाचे ठिकाण पाहतो. आपल्या राजांचा राजदरबार आहे बघा. एकाही माणसावरती न अन्याय झालेला एकमेव दरबार म्हटलं ना आपल्या राजांचा राजदरबार. याच ठिकाणावरती आपल्या राजांचा राज्याभिषेक पूर्वी 6 जून 1674 मध्ये पार पडला गेला. वार शनिवार, परंतु राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा आपले महाराज गडदैवतांस विसरले नव्हते. गडदैवत म्हटलाय भवानी माता, जगदीश्वर म्हटलं शंकराच्या, शिरकाय मातेच्या आशीर्वाद गडदैवत होते. वार शनिवार महाराज पाट्या लवकर उठतात, स्नान करतात, अंगावरती वस्त्र घालतात, कवड्याची माळ घालून आई भवानीला साकडे घालतात, जगदीश महाराजला नतमस्तक होतात, शिरकाय मातेला वंदन करून याच नगर प्रवेश करतात. त्या दरबारामध्ये 6000 प्रजा उपस्थित होती. 6000 प्रजा उठून डोक्यातला तिवार मानाचा भगवा फेटा काढून तिवार महाराजाला मानाचा महाराजांची पहिली नजर ही सुवर्ण सिंहासनाकडे. एक मठ म्हणजे 40 किलो, असं पूर्वी 1280 किलोचं सुवर्ण सिंहासन होतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान, याचं टोपण नाव इतिकत खान याने 3 नोव्हेंबर 1651 ला पूर्ण रायगडास वेढा दिला. त्या वेढामध्ये गणाचं सुवर्ण सिंहासन होतं. त्याच्यावरती गणाचे वार घातले, वितलवलं पूर्णपणे.
आता आपण पाहतोय पंचधातूची मूर्ती आहे. त्या मूर्तीची स्थापना 6 जून 2009 मध्ये केलेली आहे. महाराजांच्या 13व्या वारसदार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना केली. वरती छत्र आहे. छत्राला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हटलं जातो. या मेघडंबरीची स्थापना 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांच्या हस्ते वरच्या मेघडंबरीची स्थापना केली. आणि अगदी महत्वाचं ठिकाण म्हटलं ना, मेघडंबरीच्या खाली जी खिडकी आहेत, खिडक्यांच्या आतमध्ये एक दगड आहे. ज्या दगडावरती आपल्या राजांच्या पूर्वीचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं. त्यात महाराजांची पहिली नजर सुवर्ण सिंहासनाकडे. अहो दुसरी नजर ही भरलेल्या राजदरबारात. या दरबारामध्ये 6000 प्रजा उपस्थित होती. 6000 प्रजा उपस्थित असून सुद्धा महाराजांच्या अंतःकरण भरलेल्याचं कारण काय? या शूरवीर मावळ्यांच्या जीवाभावावरती आपण हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अहो त्यातला एका जीवाभावाचा सरदार या आनंदाच्या सोहळ्याला उपस्थित नव्हता. महाराज आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पार चढतो बाजीप्रभू देशपांडे, अहो दुसरी पार चढतो मुरारबाजी, तिसरी पार चढतो तानाजी भोसले. अशा शूरवीर मावळ्यांची नावे घेत महाराज लग्नाच्या पायाने सुवर्ण सिंहासनापाशी आरूढ झाले. काशीवरनं गागाबाट आले होते. 6000 मोरांचा राज्याभिषेकातला आऊसाहेब नक्कीच म्हटले असतील की शिवनेरीच्या काल्या मातीमध्ये खेळणारा बाल माझा शिवा आज 32 सुवर्ण सिंहासनावरती आरूढ. महाराज सुवर्ण सिंहासनावरती आरूढ होतात. नगर कण्यावरती नगारे वाजवले जातात. महादरवाजामध्ये 21 स्तंभांची सलामी देत होते. याच दरबारात एक ललकार ललकार अशा मागवायचे की महाराज प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महादेव. या ठिकाणी या दरबारामध्ये 6000 लोक उपस्थित होते. या 6000 लोकांना ऐकण्यासाठी इथे एको साऊंड केलं गेलं. महाराज गादीवरनं बोलले. चारी कोपऱ्यामध्ये ऐकायला आले. चारी कोपऱ्यात कोणी चालतंय महाराजांकडे सांगितलं. असं एको साऊंड या दरबारामध्ये त्या ऐकण्यासाठी भेटतो. परंतु त्यासाठी या ठिकाणचे जे वातावरण आहे पूर्णपणे शांततेचं. पब्लिक जास्त इतकी कागद किंवा छोटा आवाज इतर आवाज दिला ना समोर जो घेत आहे का 22 याच्यावरती जाण्यास 32 पायऱ्या आहेत. याच्यावरती का एकदा नगर सुतारे सगळे चौकडे वाजले ना खाली महादरवाजा बंद केला जायचा. महादरवाजा बंद झाला की वर्ण खाली पाणी पाहिलं असेल राज्याभिषेकाची पाहिले का वाईट माणूस काढून आपल्या राजांना याची कॉपी केली. आता आपण पुढे जाऊन होळीचा माल बाजारपेठ पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. या मर्द मराठ्याची
शिवाजी महाराज की जय भवानी. आता बघा माहिती देण्याचं काम माझं, दर्शन घेण्याचं काम. आता आपण इथली माहिती पहिली घेऊ, पुढे जगदीश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाऊ, कारण तुम्हाला पस्तीचा मार्ग हातच नाही. इथे आपण ग्राउंड पाहतो. अब या ग्राउंडला इतिहासामध्ये होळीचा माळ मैदान म्हटलं जातं. आपण सर्वजण शिमग्यामध्ये होळी खेळतो, होळी पेटच्या आतमध्ये नारळ टाकतो, परंतु तो नारळ काढायचा म्हटलं आपण काठीने पेटतो. पूर्वी वेगळी सिस्टीम होती. होळी पेटली, महाराज गाडीवर न उठायचे, पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. जो कोणी बाजार असेल, जो हाताने नारळ काढेल ना, त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा गुडाचं बक्षीस दिलेलं. फक्त संभाजी राजाने बक्षीस स्वीकारलेलं. म्हणून म्हटलं जातं की वाघाच्या जबड्यात घालून आता मोजीची जात अवई जात मराठ्याची. संभाजी राजे वयाचे 9 वर्षाचे असताना ते बक्षीस या ठिकाणी स्वीकारले. समोर मूर्ती आहे. मूर्तीची स्थापना 1974 मध्ये केलेली आहे. वरती चित्र 2012 मध्ये साताऱ्याच्या उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वरच्या चित्राची स्थापना केली. आणि समोर इमारत पाहायला भेटते ना, ही बाजारपेठ आहे. 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी. अब डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22, 44 दुकान आहेत. आगे दुकान, पिछे मकान, मध्ये शोरूम म्हटलं, समोर दुकान लागण्याची. पाठीमागे राहण्याची जागा होती आणि मध्ये सामान ठेवण्याची जागा. पूर्वीची लोक म्हटली रुबाबदार लोक. पूर्वी बाजार हा घोड्यावरती खरेदी केला जायचा. बाजारपेठेच्या आत पाहिली उंचीने, पायऱ्यांची रचना आतमध्ये पाहिली. आपण डाव्या हातावरती 7व्या दुकानावरती जाणार आहोत. 7व्या दुकानावरती आपल्याला नागाचं चित्र पाहायला भेटेल. नागोप्पा शेट्टी हा कर्नाटकचा व्यापारी होता. कर्नाटक वरनं माल आणायचा, पूर्ण बाजारपेठेमध्ये पुरवायचा. महाराजांना म्हणाल, महाराज बाजारपेठेवरती नाव लिहिल्यास सर्वांनी. महाराज म्हणाले 365 गड किल्ले आहेत, कुठल्याही किल्ल्यावरती माझं स्वतःचं नाव नाही, तुझे नाव लिहिण्यास परवानगी कशी देऊ? एखादी खून काढू शकतो, म्हणून त्याने 7व्या दुकानावरती नागाचं चित्र काढलेलं आहे. त्या बाजारपेठ पाहूया, पुढे मंदिर पाहण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. या मर्द मराठ्याची म्हणून ताठ मान आहे, म्हणून ताठ मान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. तटबंदी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. चहूबाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी, नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या अवती भवती, किल्ल्याच्या अवती भवती काटेरी रान आहे, काटेरी रान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची. समाधी आहे तिथे राजा शिवरायाची, पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची. वैभवशाली जगती, वैभवशाली जगती गौरवाचं स्थान आहे, गौरवाचं स्थान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. प्रमुख राजधानी हिंदवी स्वराजाची, निशाणी आहे बघा शिवबाच्या विजयाची.
ही स्वराज्याची निशाणी आहे बघा शिवबाच्या विजयाची. म्हणून एकनाथा, म्हणून एकनाथा मुखी यशोगान आहे, मुखी यशोगान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची 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 शान आहे. छत्रपतीच्या शूरमर्दानो, छत्रपतीच्या शूरमर्दानो होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान. तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी माहिती देण्याचं काम माझं, आतमध्ये जाऊन दर्शन घेण्याचं काम आहे तुमचं. या मंदिराची आपण लांबणं रचना पाहिली असेल. जर लांबणं रचना पाहिली होळीच्या मालावरनं तर हे मंदिर आपल्याला मस्जिदीसारखं पाहायला भेटतं. मग मस्जिदीसारखं हे मंदिर का पाहायला भेटतो? कारण मोगल लोक जर गडावरती आले, त्याने लांबून मंदिर पाहिलं तर त्यांना वाटलं पाहिजे आपलंच मंदिर आहे. लांबूनच दर्शन घ्यावे, परतीच्या मार्गास निघून जावे, तोडफोड न करावे, मंदिर सुखरूप राहावं. म्हणून याचा आकार हा मस्जिदवाणी दिला. आतमध्ये शंकराची पिंड, हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला एक गेट आहे. जसं आपण समोर बाली किल्ल्याचा मेन गेट पाहतो, अशा प्रकारे तिथे गेट आहे. ज्या आर्किटेक्टने स्वतःचं घरदार जमीन विकून 14 वर्षामध्ये गडाचं बांधकाम पाहिलं ना, बांधलं ना, त्या आर्किटेक्टच्या नावाची पाटी आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. हिरोजी एवढा मोठा बुलंद गड बांधला, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? सोनं नाणं धन दौलत हिरे मोती काय बक्षीस पाहिजे? स्वीकारून घ्या. नाही महाराज, आम्ही सोन्या नाण्यासाठी गड बांधलेला नाही, परंतु ज्या वेळेला आमचं बक्षीस स्वीकारण्याची वेळ येईल त्यावेळी नक्की स्वीकारून घेऊ. महाराजांची मिरवणूक ही राजी दरबारातून अतिजांबरावरती जगदीश्वराला आली. महाराज उजवं पाऊल पाहिल्या पायरीवरती टाकतात. हिरोजी म्हणतात, थांबा महाराज, आमचं बक्षीस स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. हिरोजी काय बक्षीस पाहिजे? महाराज आम्हाला सोनं नाणं तर काय नको, परंतु त्या पायरीवरती आमच्या नावाची पाठी बसवण्यास परवानगी हवी. इथेच काय बसवायचे? खाली गडाचा मेन गेट आहे महादरवाजा. बाली किल्ल्याचा मेन गेट नगरखाना, या ठिकाणी का नको? नाही महाराज, ज्या ज्या वेळी तुम्ही प्रत्येक दिवशी आहे भवानीच्या जगदीश्वराच्या दर्शनाला येता ना, त्या त्या वेळी तुमच्या प्रत्येक उजव्या पावलाची धूल आमच्या मस्तकी स्पर्श झाली, म्हणून तिथे नावाची पाठी बसवण्यास परवानगी मागितली. नावाची पाठी बसवण्यास परवानगी मागितली, परंतु हिरोजींना विचारलं, हिरोजी एवढा मोठा बुलंद गड बांधलाय, गडाचं गॅरंटी पत्र देऊ शकता का? त्या आर्किटेक्टने गॅरंटी पत्रामध्ये देखील उल्लेख केला की जोपर्यंत आकाशामध्ये सूर्यचंद्र तारे तलपत राहतील तोपर्यंत आम्ही केलेले बांधकाम भक्कम आणि मजबूत पाहिजे. आज आपण जेवढं रायगडावरती दगडी बांधकाम पाहतो भक्कम मजबूत पाहिजे भेटतो, लाकडी छप्पर होतं पूर्णपणे. त्याच्या समोरच्या बाजूला आपल्या राजांची समाधी आहे. राजांच्या चितेला ध्याग्नी देखील त्या ठिकाणी. त्याच्या पाठीमागे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे, परंतु वाघ्याविषयी म्हटलं कोर्टामध्ये केस चालू आहे. इतिहासामध्ये वाघ्याचा उल्लेख नसल्यामुळे त्याची माहिती कोण सांगत नाही. माहिती संपण्या अगोदर काय दोन शेअर सांगतो. शेअर असे की जिजामाता तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या ना
त्या अंगणामध्ये दिसली नसती तुळस आणि शिवराय जर जन्माला आले नसते दिसले नसते ते म्हणजे उंच मंदिरावरचे कलश दिसले नसते ते म्हणजे उंच मंदिरावरचे कलश. अहो अंधाराला घाबरत नाही तर नबळाची साथ आहे उडेल पण वाकणार नाही. ही मात्र मर्द मराठ्यांची जात आहे. अंधार झाला पाहतोय की दिवा पाहिजे या महाराष्ट्राला नव्हे त्या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शोभा पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. दुश्मनांना ठार करून केले बहु उपकार. केलेल्या त्या उपकाराची तुम्हाला शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी. हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी. परवाना केली आपल्या जीवाची शूर मावळ्यांनी. सैनिकांचे शूरवीरांचे व्यर्थ नाही बलिदान. तुम्हाला शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. विसरू नका रे एकच आता ठेवा तुम्ही ध्यानी. विसरू नका रे एकच आता ठेवा तुम्ही ध्यानी. बुडता बुडता हिंदू धर्म वाचविला त्यानी. लढ्यामध्ये या वीर हुतात्मे लढ्यामध्ये या वीर हुतात्मे झाले किती कुर्बान. तुम्हाला शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. विनवनी अन कळवळुनी हा सांगे एकनाथ. विनवनी अन कळवळुनी हा सांगे एकनाथ. यारे भगव्या झेंड्या खाली हातात घ्या हात. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी गेला जरी
छत्रपतीच्या शूर